राजगिरा किती पौष्टिक आहे आणि तो आपल्या आहारात का असावा याचं महत्त्व आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर त्या राजगिऱ्याच्या पिठाचा आज आपण शिरा करणार आहोत. 1.5 कप पाणी आणि पाव कप दूध मी एकीकडे गरम करायला ठेवते आहे. मंद आचेवर ठेवलं आहे. त्यामध्ये थोडा केशरही घातला आहे. केशर ऑप्शनल आहे. अर्धा कप गूळ, 5 चमचे साखर आणि मुठभर किसमिस हेही मी मोजून बाजूला काढून ठेवलेलं आहे. 1 कप राजगिरा पीठ घेणार आहोत. त्यासाठी अर्धा कप तूप घेतलं, पण त्यातलं थोडंसं आधी मी कढईत घेऊन त्यावर ड्रायफ्रूट्स परतून घेते आहे. ड्रायफ्रूट्स चांगले खमंग परतल्या गेले की 1 कप गच्च भरून राजगिऱ्याचं पीठ मी त्यावर घातलं. मंद ते मध्यम आचेवर तेही छान भाजायचं. तूप कमी वाटलं तर पुन्हा उरलेलं तूप त्यात आपण घालू शकतो. पीठ जसं जसं भाजलं जातं तसं तसं तूप सुटायला लागतं, त्याचा रंगही बदलायला लागतो. तर 10 ते 12 मिनिटामध्ये अशा पद्धतीने हे पीठ छान भाजून होतं. पीठ चांगलं भाजून झालं की आपण जे दूध पाण्याचं मिश्रण उकळायला ठेवलं आहे ते एव्हानं उकळलं असेल ते सावकाश यामध्ये घालून घ्यायचं. सावकाश यासाठी घालायचं कारण ते एकदम हातावर उडू शकतं. हे सगळं मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवून हा शिरा आधी शिजवून घ्यायचा आहे. सगळं त्यातलं पाणी दूध जे आहे ते ॲब्सॉर्ब व्हायला हवं. अशा पद्धतीने हा पूर्ण छान शिजायला हवा. मग यावरती गूळ आणि साखर घालायची आहे. गूळ आणि साखर हे दोन्ही आपण अशासाठी घातलं आहे की गुळाचा जो गोडवा असतो तो खमंग असतो आणि साखरेचा गोडवा थोडा वेगळा असतो. हे दोन्ही एकत्र घातल्यामुळे या शिऱ्याची चव अप्रतिम लागते. स्पॅच्युलानी दाब देत देत गुळाचा एखाद दुसरा खडा राहिला असेल तर तोही मोडून घ्यायचा आणि 5 मिनटं अशा पद्धतीने परतून घेतलं की आपला शिरा तयार. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा राजगिऱ्याचा शिरा आज मी गणपती बाप्पांसाठी केला आहे. तुम्हीही नक्की करून बघा.